लाडू बनवायचे पण पाकाचं टेन्शन येतं तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। पेढ्यासारखे अगदी मऊसूद असे लाडू बनवणार आहोत, तेही बिना पाकाचे रवा लाडू। तर त्यासाठी 2 कप बारीक रवा, 1 कप साखर आणि अर्धा कप तूप घेतलेला आहे। कढई छान गरम झाली की त्यामध्ये अर्धं तूप घालायचं आणि रवा छान असा भाजून घ्यायचा। एकाच वेळी सगळं तूप घालायचं नाही, थोड्या प्रमाणात तूप घालून घ्यायचं आहे। इथे रव्याचा थोडा रंग बदलला की उरले जे तूप आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे। ते बघा छान रंग आलेला आहे रव्याला, पण अजून तो भाजलेला नाही पूर्णपणे। ते इथे उरलेलं तूप घातले आणि अजून छान असं त्याला भाजून घ्यायचं आहे। जितका रवा चांगलं भाजलं जाईल तेवढेच लाडू छान होतात आणि त्यातली जी करकर असते, जी लाडू खाताना आपल्याला लागते, ती सुद्धा कमी होते। त्यामुळे रवा पूर्णपणे छान असा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। तर रवा इथे छान भाजलेला आहे आणि रवा भाजण्यासाठी इथे मला 20 मिनिटे लागलेली आहेत। तर आता मी गॅस बंद करते आणि 1 कप जी साखर घेतली होती ती मिक्सरमध्ये छान पिठी साखर त्याची तयार करून घेतले। इथे 1 कप आणि पाऊण कप म्हणजे 2/3 कप इतकी साखर ही तयार झालेली आहे। ती साखर आता रव्याच्या मिश्रणात घालते आहे आणि पूर्णपणे ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। साखरेतलं जे पाणी असतं ते त्यामध्ये मुरलं पाहिजे, तरच लाडू छान तयार होतात। त्यामुळे गॅस बंद करून लगेचच साखर आपल्याला घालायची आहे। रवा गरम असतो त्याच वेळी ही साखर घातली की त्यातलं पाणी छान त्यातलं मिक्स होतं। तर उलतानाने हे सारण मिक्स करून छान दाबून घ्यायचे आणि त्यावरती झाकण ठेवायचे आणि तासाभरासाठी हे मिश्रण आपल्याला असंच ठेवायचे। तर 1 तासभर तरी मी असंच ठेवलं होतं आणि तासाभराने आता उघडून बघितले तर लाडू वळायला छान तयार झालेले आहेत। ह्यामध्ये घालते थोडी वेलची पावडर, तुम्हाला जायफळ पावडर आवडत असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता। तर आत्ताच्या स्टेप्सला लाडू वळायला पूर्णपणे तयार झालेले आहेत। हे बघा छान लाडू वळले जातात, पण अगदी पेढ्यासारखे मऊसूद जर लाडू हवे असतील तर एक स्टेप्स नक्की फॉलो करा। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर दळून घेतली त्यामध्येच हे मिश्रण थोडं घालून ऑफ ऑन मोडवर असं फिरवून घेते। सगळं सारण मी अशा प्रकारे तयार करून घेते आहे। जास्त पण फिरवायचं नाही तर त्यातलं तूप जास्त सुटतं रव्याला आणि मग लाडू अगदी बसल्यासारखे होतात। त्यामुळे थोडं ऑफ ऑन मोडवर हे छान फिरवून घ्यायचं। तर इथे मी लाडू वळून घेते आणि छान असा लाडू वळला जातोय। त्यावरती घातला एक बेदाणा, मनुका लावून छान रवा लाडू तयार झालेले आहेत। तर इथे मीडियम साईजचे 17 लाडू माझे तयार झालेले आहेत। तर तुम्ही जर मीडियम साईजचे करणार असाल तर थोडे अजून कमी होतील। तर बिना पाकाचे आज रवा लाडू बनवले आहेत। व्हिडिओ कशी वाटली, रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा मला आणि व्हिडिओ आवडले असेल एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाकी सगळे लाडू मी अशाच प्रकारे वळून घेते। चलो बाय बाय।